नमस्कार, मी राधिकास आर्टमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण हेअर एसेसरीज बघणार आहोत। थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलेलंच असेल, त्यासाठी मी ही यूपिन घेतलेली आहे आणि या यूपिनवर हा असा एक कुंदन व्यवस्थितपणे अटॅच करून घेते आहे। 0.3 mm ची वायर घेतली आणि आपल्याला नेहमीप्रमाणे हा कुंदन आता ह्या यूपिनवर असा अटॅच करून घ्यायचा आहे अशा प्रकारे। तुम्हाला जर माझ्या व्हिडिओमध्ये काही शंका असेल किंवा काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता। मी त्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करेल आणि कुठला नवीन व्हिडिओ बघायचा असेल तर तीही कमेंट करू शकता। तुमच्यासाठी मी तो व्हिडिओ लवकरच घेऊन येईल। या पद्धतीने आता मी याला चंद्र पण असाच अटॅच करून घेते आहे। ठीक आहे, अशा प्रकारे मी इथे चंद्र पण लावून घेतले आहे यूपिनवर। आता आपल्याला 3 mm चे आणि 1 mm चे गोल्डन बीड्स लागणार आहेत। या प्रकारे आपल्याला ही चंद्राच्या वरच्या होलमधून अशी ही वायर बाहेर काढून घ्यायची आणि त्याला 3 mm चा गोल्डन बीड, त्यानंतर 1 mm चा गोल्डन बीड घालून घेते आहे अशा पद्धतीने। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही जर कृती केली तर तुम्ही पण सहजपणे ह्या सगळ्या ज्वेलरीज आणि सगळ्या ॲक्सेसरीज बनवू शकतात। अशा प्रकारे मी वरचा एक बीट सोडून आणि 3 mm च्या बीटमधून ही वायर काढून घेतली। ह्याच पद्धतीने आपल्याला पूर्ण चंद्राला आता हे गोल्डन बीड्स लावून घ्यायचे अशा प्रकारे। आधी 3 mm चा आणि त्यानंतर 1 mm चा गोल्डन बीड। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला लवकर मिळतील। या पद्धतीने आता मी हे पूर्ण चंद्राला गोल्डन मनी लावून घेते आणि ही बघा आपली सुंदर अशी हेअरपिन तयार झालेली आहे। उरलेली वायर आपण कट करून घेऊया आणि असा सुंदर असा खोपा आपला आता तयार झालेला आहे। बघा किती सुंदर दिसतंय ते। आता ह्याच पद्धतीने मी 2 ते 3 प्रकारच्या यूपिन्स तयार करून घेतले। हे बघा, हे ओव्हल शेपच्या मोतीपासून आपण तयार केले। त्यानंतर 3 कुंदन घेऊन आणि ते असे बेल पाण्यासारखे डिझाईन बनवून आपण ह्या यूपिनला आता व्यवस्थित फिक्स करून घेऊया। ही बेल पाण्याची डिझाईन पण खूप सुंदर दिसते। या पद्धतीने सगळे कुंदन आपल्याला आता रॅपिंग वायरने व्यवस्थितपणे फिक्स करून घ्यायचे, म्हणजे हेअरपिनवर ते हलणार नाहीत। आता ह्यामध्ये आपल्याला 3 mm चा मोती आणि 1 mm चा गोल्डन बीड घेऊन पुन्हा त्याच पद्धतीने आपल्याला हे मोती आता याच्यावर लावून घ्यायचे। गोल्डन बीड सोडून मोतीमधून आपल्याला ही वायर काढून घ्यायची। अशा पद्धतीने मी आता हे बेलपान पूर्ण रेडी करून घेतले। हे बघा, आता मोतीच्या आतून आणि बाहेरून अशी ही रॅपिंग वायर काढून व्यवस्थितपणे हे रॅप करून घ्यायचे। या पद्धतीने आपलं हे बेलपानाची डिझाईन पण तयार आहे। अशाच प्रकारच्या सुंदर हेअरपिन तुम्हाला हव्या असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर डायरेक्ट मेसेज म्हणजेच DM करू शकता। आणि माझ्या चॅनलवर तुम्हाला जर सगळे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक, शेअर, कमेंट करा। थँक्स फॉर वॉचिंग।